मित्रांनो ही स्पर्धा नाही तर हा उत्सव आहे. हे फक्त मैदानावरची झुंज नाही तर रायगडच्या अस्मितेचा ज्वाज्वल अभिमान आहे. याच घाटाव जबरदस्त आयोजन केलंय. लोकनेते स्वर्गीय भाईसाहेब पाशीलकर यांच्या स्मरणार्थ आजचा हा कबड्डीचा थाट तुम्ही पाहताय. मध्यांतर होते क्रीडांगण नंबर 1 वर, दुसरा पुकार क्रीडांगण नंबर 2 वर. अर्थातच 1 वर जयमान सरसोली श्रीराम गडम आपला दुसरा पुकार जयंत आहे क्रीडांगण नंबर 2 साठी. आदिवासी क्रीडांगण नंबर 2 वर खेळतात. आजचा हा महासंग्राम तुम्ही पाहताय. रायगडच्या मातीत उसळलेली जिद्द, गावागावातून धावून आलेली ताकद, छातीवर घेतलेला अभिमान आणि शेवटच्या श्वासापर्यंत चालणारी ही लढाई तुम्ही पाहताय. इथे प्रत्येक रेड म्हणजे आव्हान, प्रत्येक पकड म्हणजे इतिहास आणि प्रत्येक गुण म्हणजे प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका. मित्रांनो ही स्पर्धा नाही तर रसिकांनो ही आहे मानाची स्पर्धा. सर्वजण आवर्जून या स्पर्धेला उपस्थित झाले त्याच्यासाठी वारसा लाभला असा प्रेषित बोरकर क्रीडांगण नंबर 2 वर आपल्या खेळाची चुणूक दाखवेल. आणि प्रेषित बोरकरची पालखी उचलली गेली आहे. काय क्षेत्ररक्षण केलंय ते अर्थातच भैरवनाथ यशवंतकर संघाने. तर इकडे वारंवार चढाईची धुरा वेदांच्या खांद्यावर. वेदांनी खरोखर मेहनत घेतली. हा हिरा चमकलाय, मैदान गाजून सोडलाय. प्लस गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आज मादरी खेळी करत असताना पाहायला मिळेल. काय करतोय हा खेळाडू. क्रीडांगण नंबर 2 वर चढाईसाठी अरुण पाटील संघाकडून चढाई करतोय. अर्थातच कुणाल बोरकर क्रीडांगण नंबर 2. धन्यवाद नयन पाटील सर. युट्यूबच्या माध्यमातून आपण लाईव्ह आहात. आपली सुद्धा स्पर्धा येत्या 10 तारखेला असणार आहे. स्वागत आहे तुमचं. बेसारी 7 मित्रांची. सर्वांनी सहभागी व्हा. श्वास गिलून टाकणारा क्षण, नासामध्ये स्फोट घडवणारा डाव आणि मातीला कंपन देणारी पकड क्रीडांगण नंबर 1 वर पाहिली. रक्तात बीज आज भरणारी रेड तुम्हाला पाहायला मिळेल आणि छातीत धडधड वाढवणारा हल्ला क्रीडांगण नंबर 2 वर. अरुण पाटील संघाकडून काही चढाईसाठी मूर्ती लहान, वजन 20-25 च्या घरात. परंतु प्रत्येक खेळाडूला सांगेन ट्रेन करत असताना समालोचक कक्षाकडे बघा, आमच्याकडे बघू नका. आमच्याकडे जरा कालूक जास्तच आहे. समोर आहे अर्थातच 7 सायकल. विजेत्या संघाला क्रमांकाचा मार्गदर्शन मिळवणाऱ्या 7 खेळाडूंना असेल. जर श्रीवर्धन संघाने ही आघाडी मोडून काढली आणि विजयाचा शंकनाद केला तर समालोचक रुपेश टकेकडे 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल. ते श्रीवर्धन संघाला विजयाचा शंकनाद केला तर 12-21 काही शक्य आहे. सकारात्मक दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे. श्रीवर्धन संघासाठी ऑफर ही आखाडी मोठी आणि विजयाचा शंकनाद जर केला तर रोख रक्कम 1000 रुपये समालोचक रुपेश टकेकडून असतील. क्रीडांगण नंबर 2 वर जबरदस्त सामना. रोशन मळवीने जर एका चढाईत 5 गुण प्राप्त केले तर समालोचक रुपेश टकेकडून 500 रुपये. त्याचा विरुद्ध संघ अरुण पाटील संघाचा प्रेषित बोरकर एका चढाईत जर 5 गुण प्राप्त केले तर माझ्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. बक्षीस लांब गरजेचं आहे खेळाडूंसाठी. ग्रामस्थ मंडळ घाटाव आपण उपस्थित असाल तर व्यासपीठावर स्थानपन्न व्हा. विनंती आपल्यासाठी. तसेच ज्याने ज्याने सडल हाताने या स्पर्धेला आपण
मदत केली त्या दानशूर कर्णाला सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं. तर प्रत्येक अड्ड्यात उडवत अल्लाल बडक कामाडीचा नाद आहे रे एकदम कडक. चढाई करेल प्रेषित बोरकर. एक वेळे पालखी उचलली गेली परंतु आता मात्र चढाई करेल का? 500 रुपयाचं कॅश आहे प्रेषित बोरकरसाठी माझ्याकडून असणार आहे. हा वेग आहे पेर तालुक्याचा. हा खेळ आहे पाटणी गावाचा मात्र माघार घेतो. 13 22 22 13 हा थरार नाही तर श्वासांची परीक्षा आहे. इथे खेळ नाही तर हिंदीची कत्तल होणार आहे मित्रांनो. करण भावकर चढाई करेल. वेदांत टाकीसाठी ऑफर आहे. एका चढाईत 3 गुण प्राप्त केले तर समालोचक रुपेश काकीकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. क्रीडांगण नंबर 1 वर व्हायचं आपल्याकडून शूज पुरस्कृत केले गेले, स्पॉन्सर केले आहेत. आपण शुभेच्छा आहेत. आपण व्यासपीठावर चला. हो चकवा देण्यात अग्रेसर मात्र थरधाव वेग घेत असताना वेगाला काबीज केलंय ते पाटण श्री संघाने. प्रेषित बोरकर एक रणगार आहे. अरुण पाटणी संघाचा आशेचा किरण. एका चढाईत 5 गुण प्राप्त करू शकेल हा खेळाडू. मला धमक आहे आणि या खेळाडूची पुन्हा एकदा पालखी उचलली गेली आहे. काही क्षेत्ररक्षण सजवलंय ते म्हणजे भैरवनाथ यशवंतकर संघाने. कमालीचा संघर्ष तुम्ही पाहिला. रोशन मरडी समोर उभा आहे. राकेश तांडे रुपी कासू गावाचा एक बलाढ्य रायगडची अभेद भिंत मैदानात 2-1 मात्र यशस्वी होतोय. 1 गुण प्राप्त करते आणि लोणाचा बोजा पडेल. अर्थातच पाटणी संघावर 2+2 असा 4 गुणांचा विजयाचा गुलाल उधळेल का? खरोखर कमालीचा संघर्ष पाटण श्री संघाकडे. क्रीडांगण नंबर 2 वर रोशन मडगे प्रेषित बोरकर आहे. परंतु अरुण पाटील संघ सुरुवातीला पोहोचले नंतर उचलेल मित्रांनो. वेळ बाकी आहे. चौथा पाटण से 25. हो यशस्वी झाला. आता मात्र सिंगोटन संघाचा खेळाडू सुपर रॅक 3 गुण. आघाडी मोडून काढायला वेळ लागणार नाही. रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक आहे सिंगोटन संघ तुमच्यासाठी. प्रयत्न करेल शांत संयम आणि कार्यक्रम आज मैदानावर पाहायला मिळतील. हा क्षण नाही पाहायचा, हा क्षण आहे सहन करण्याचा. पराजय होतच राहतील. अल्ट्रा कडक थरार तुम्हाला मैदानावर पाहायला मिळेल. छातीत भूकंप धडकणारा थरार आज या मैदानात पाहायला मिळेल. क्रीडांगण नंबर 2 वर चालू असलेला सामना पेण तालुक्याचा अरुण पाटणी तर रोहा तालुक्याचा भैरवनाथ यशवंतकर. मात्र प्रयत्न एका चढाईत किती गुण मात्र रेडर मैदानाच्या बाहेर. 500 रुपयाचं पारितोषिक लागलं आहे ते प्रेषित बोरकरसाठी. व्यासपीठावर एक सन्मान होईल. अर्थातच तृतीय क्रमांकासाठी जे 7 खेळाडूंसाठी स्पोर्ट्स शूज आहेत. स्वर्गीय भाऊजी मालू खैरे यांच्या स्मरणार्थ श्री श्रीयोग भाऊजी खैरे यांच्या माध्यमातून पुरस्कृत आहे ते शूज. तर येथे उपस्थित आहे दानशूर व्यक्तिमत्व त्यांचा यथोचित सन्मान सुयोग खैरे यांचा सन्मान केला जाईल. आयोजकांच्या माध्यमातून स्वीकार व्हावा हीच विनंती आहे. खरोखर अतिशय जबरदस्त आपण पुरस्कृत केलेले शूज आमच्या खेळाडूंसाठी आणि तुमचा सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य. डीजे चला. जय हनुमान सालसोली श्रीराम गड क्रीडांगण
एक वर चला आपला सांगते पुकार शेवटचा 1 मिनिट. खुश खबर आहे 7 मित्रांची ग्रुप पेधारे आयोजित रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जिल्हास्तरीय भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा येत्या 10 मे रोजी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांक 21 हजार आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक 15 हजार आकर्षक चषक, तृतीय आणि चतुर्थ 10,000 आकर्षक चषक. तर उत्कृष्ट खेळाडू रक्कम 3,000, सर्वोत्कृष्ट खेळाडू 2,000, तसेच उत्कृष्ट पकड 2,000 आणि पब्लिक हिरो 1,000 रुपये. ही स्पर्धा गाव टू गाव आयोजित करण्यात आली. ही स्पर्धा येत्या 10 मेला पेसारे येथे आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत सर्वांनी सहभागी घ्या. प्रथम येणाऱ्या 32 संघांना इथे प्राधान्य दिलं जाईल. धन्यवाद. नयन पाटील घेऊन जाता मैदानाकडे अंतिम पुकार क्रमांक नंबर 1 साठी बिर्ला गड विरुद्ध सारसुले आपण एक वर करा. सन्माननीय राकेशजी भास्कर एक जबरदस्त व्यक्तिमत्व इथे उपस्थित झालेले आहे. त्याचा यथोचित सन्मान आयोजकांच्या माध्यमातून केला जाईल. स्वीकार होण्याची विनंती आहे. तसेच पुढील सन्मान तिसऱ्या पुकाराला संघ का हजर राहत नाही शोकांती काय मित्रांनो. सन्माननीय सुदामजीराव पाहायला मिळेल. श्रीराम गडक संघ सारसोली संघ आता आपल्यासाठी सुद्धा नवीन पुकार द्यायला लावू नका. संघ हजर करा. कारण तलवारीने मान कापतं परंतु शब्दाने मन कापतं हे विसरू नका आणि आमच्या शब्दाला ध्यान देऊ नका विनंती करतो. या 12 तास आम्हाला सुद्धा समालोचन करावं लागतं मित्रांनो. प्रत्येकाची कॅपॅसिटी आहे म्हणून विनंती करते आपण सुद्धा तिसऱ्या पुकाराला येत चला. आम्हाला माहिती आहे आदिवासी क्रमांक नंबर 1 वर पहिला पुकार धाबीर रोहा आई पाटवा देवी रायवाडी आपण सुद्धा जय करायचं. बीएमसीसी कंपनीचे यजमान आणि जिजावले साहेब इथे उपस्थित. बोल नाही येते. हा थांब टाकलं पाहिजे. शुभम धन्यवाद. सारसोले संघ या मित्र तुम्ही आलात आम्हाला आनंद झाला. एक जबरदस्त वादली केली तुम्हाला करावी लागेल. रसिकपणावर आपल्या खेळाची छाप सोडावी लागेल. 12 17 17 12 रोशन मडवी मैदानात वाजला पाहायला मिळतोय. खानाखाती हल्ला होईल का? मधले रसिक वर्ग जरा बाजूला झाला तर आमच्यावर कृपा दृष्टी ठेवा. दोन्ही मैदान आम्हाला समालोचन करू द्या. रसिकांना सुद्धा व्यासपीठावर उपस्थित सर्व ग्रामस्थ मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खेळानगरीमध्ये त्याची बागा पाठीवर बघतो जरा थोड्या पाठीवर हे लाईव्ह सगळं एवढं जर लाईव्ह आलं नको. थांबणारी रणसंच तुम्हाला पाहायला मिळेल का? रोशन मडवी निघा पाठी नंबर 2 वर डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात सरसवतोय. या वेगाला थांबवलं जाईल का? राकेश पाटील बोनस प्लस पॉइंट प्रयत्न छान पाटी रायगडची अभेद भिंत. सन्माननीय अमितजी कांबळे सनेरा विभाग अध्यक्ष यांच्याकडून रोशन मडवी एकाकडून 5 ग्रुप सुपर रेट मारली तर 500 रुपयाचं पारितोषिक. सुपर रेट मारली तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. सत्कारसाठी सज्ज डीजे आणि कलाकारांना काम केलं होतं. दीपक भोसलेंच्या माध्यमातून व्यासपीठावर प्रेषित